प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8159. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या दिव्यांग बांधवांच्या जीवन मरणाचा किंवा त्यांच्या न्याय व हक्काचा हा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून शिक्षक व कर्मचारी नियुक्ती प्रकरणी मनपा शिक्षण अधिकारी यांच्याकडे दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत फेरपडताळणी करण्याबाबत शिक्षक संघटनांकडून अनेक निवेदनं प्राप्त झालेली आहे. आणि जे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी जे पुढे दिलेले आहेत, सादर केलेले आहेत, त्यांची तपासणी होऊन पुनर्तपासणी होऊन अपंग वैद्यकीय परीक्षक केम रुग्णालयाने याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा केला आहे काय, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांची शिक्षकांची संख्या ही 114 इतकी असून त्यापैकी 102 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमानुसार फेरपडताळणी झालेली नाही. त्यातून संशयास्पद असलेल्या 85 दिव्यांगांच्या प्रमाणपत्राबाबत पडताळणीचे आदेश देण्याबाबत शासन तात्काळ कारवाई करणार का व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर शासन कोणती कारवाई करणार. हा अजून एक तिसरा प्रश्न होता अध्यक्ष महोदय की हा मुंबईचा जरी प्रश्न असला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये याच पद्धतीचा अन्याय ह्या माझ्या दिव्यांग बांधवांवर होत आहे. राज्यातील खास करून सोलापूर असेल, सातारा, सांगली, नाशिक जिल्हा परिषद शाळांमध्ये बोगस दिव्यांग दाखल्याच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती व बदल्या प्रक्रियेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. जे शिक्षक पूर्णपणे सुस्थितीत आहेत आणि दिव्यांगांची प्रमाणपत्रे प्राप्त करून बदली बढती करून घेणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून काम करणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यावर शासन कारवाई करणार का व अशा कारवाई झालेल्या असलेल्या कारवाईची स्थिती काय आहे हे कृपया याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सर्वोच्चताईने जो मुद्दा मांडला हा सोलापूर, नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांमधला मुद्दा आहे आणि मुंबई महानगरपालिकेमधला मुद्दा आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 2024-2025ला 11 जागांची दिव्यांगांची भरती झालेली होती आणि या 11 जागांवर ज्यावेळी आक्षेप आला त्यावेळी पडताळणी झाली आणि पडताळणीतनं सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की 2 दाखले जे आहेत हे 40% कमी मिळाले. त्याच्यामुळे 11 पैकी 9 लोकांना सिलेक्ट करून दोघांना नोकरीमध्ये घेतलेल्या नाही. त्या 2 जागा आपण नंतर भरणार आहोत. आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत आपण सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की भरतीसाठी आंदोलन झालं, तर ते भरतीसाठी आंदोलन झालेलं नव्हतं, ते बदल्यांसाठी आंदोलन झालेलं होतं. आणि 85 दिव्यांगांचा जो प्रश्न आहे तो सोलापूर, नाशिक आणि या परिसरातला 85 लोकांचा प्रश्न आहे. तरी देखील मुंबई महानगरपालिका ज्या 114 जागांची पडताळणी करायची अशी सन्मान्य सदस्यांची मागणी आहे त्याची देखील पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल. आणि ज्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदा आहेत, म्हणजे सोलापूर, नाशिक पुरतं मर्यादित नाही तर ग्रामीण भागातल्या सगळ्याच जिल्हा परिषदा आहेत, त्यांच्या सीओना देखील आदेश दिले जातील की जी दिव्यांगाची भरती झालेली आहे आणि त्यांचे दाखले जे आलेले आहेत त्याची पडताळणी करावी.